संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 9 ऑगस्ट 2024 शुक्रवार, श्रावण मास शुक्ल पक्ष पंचमी, हस्त नक्षत्र, सिद्ध योग आणि भवकर्ण। मित्रांनो, आज श्रावणी पण आहे, म्हणजे उपाकर्म करतात, जाणवं बदलणं असा जो काय कार्यक्रम असतो इतर लोकात किंवा खेडेगावामध्ये त्याप्रमाणे तोही करतात। आणि त्याचप्रमाणे नागपंचमी आहे, तर नागपंचमीला नागाची पूजा करतात। शेतकऱ्यांचा मित्र आहे, प्रत्येकाला माहिती आहे कशाला पूजा करतात तेही आपल्याला माहिती आहे। त्याचप्रमाणे आपल्या राशीप्रमाणे जी उपाययोजना करायची आहे किंवा राहू केतूचा प्रभाव कमी व्हावा किंवा कालसर्पाचा दोष कमी व्हावा यासाठी उत्तम संधी हे दुग्ध शर्करा योग जुळून येतो नागपंचमीच्या दिवशी। तर त्यावेळी स्वतः आपल्याला समजा आपली कालसर्प शांती आहे, करता येत नाहीये, करायला हवीच परंतु सध्या करता येत नाही किंवा राहू केतूचा प्रभाव आहे तर तो कमी व्हावा यासाठी नागपंचमीच्या दिवशी करायची उपाययोजना मी साप्ताहिक राशी भविष्यामध्ये सांगितलेली आहे। आपल्या राशीनुसार आपण ते पाहू शकता। आता याचा अर्थ असा नाहीये की आपण हे केल्याने शांती करायचीच नाहीये, कालसर्प शांती करूच नाही, म्हणजे हा उपाय केला की परत कालसर्प शांती करू नये किंवा राहू केतूचा जप करायचा असेल किंवा शांती असेल तर ती करूच नये असं नाहीये। हा तोडगा आहे, म्हणजे सध्या आपण जर करू शकत नसाल, जर काही कारणामुळे राहू केतूची शांती किंवा जप असेल किंवा कालसर्प शांत, तर त्याचा परिहारार्थ म्हणजे त्याचा दोष कमी होण्यासाठी, प्रभाव कमी होण्यासाठी मी उपाययोजना सांगितली, ती आपण नक्की करा। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, एखादी कठोर व स्पष्ट भूमिका आज आपल्याला घ्यावी लागणार आहे किंवा बजावावी लागणार आहे। त्यामुळे काय होणार आहे, थोडी चिंता, क्लेश जो होता तो थोडासा दूर होईल। वृषभ राशी, आज कामाचा वेग आपल्याला वाढवावा लागेल। थोडासा आळसपणा आला असेल तर तो झटकून आपली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील, अन्यथा वरिष्ठांचा रोष सहन करावा लागेल। मिथुन राशी, उत्तम ग्रहमान असतील, अनुकूल दिवस आजचा ठरेल, उत्साहाने आपल्याला आपली सर्व कामे पूर्ण करून घेता येतील। कर्क राशी, नैतिकतेने वागा, अतिस्वार्थ किंवा कामावरचा हलगर्जीपणा हा आपल्याला आज महागात पडू शकतो, तो आपण करायला जाऊ नका। सिंह राशी, समाजकार्यात आपण स्वतः भाग घ्याल, समाजकार्य आपल्या हातून घडेल, समाजकार्य किंवा चांगले काम घडल्यामुळे आपल्याला त्याचे समाधान वाटेल। कन्या राशी, चैतन्यदायी दिवस असेल, उत्साहपूर्वक आपण आजची कामे आपली पूर्ण करून घ्याल, लाभ होईल। तुळ राशी, पथ्य न पाळल्यामुळे किंवा एखादा नियम न पाळल्यामुळे पुन्हा आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, विकार उद्भवू शकतो, काळजी घ्या। वृश्चिक राशी, एखाद्याला जामीन मध्यस्थी राहणे किंवा एखाद्याची मध्यस्थी करणे कटाक्षाने आजच्या दिवशी टाळा, आपल्याला नुकसान होऊ शकतं। धनुराशी, जोडीदाराच्या आरोग्याची कदाचित आपल्याला चिंता सतावेल, अतिरिक्त कामाचा बोजा किंवा त्यांचे काम सुद्धा आपल्यावरती लादण्यात येईल, करावे लागेल। मकर राशी, वादविवाद टाळा, शक्यतो आज कुठलेही प्रश्न असतील तर संवादाने मिटवण्याचा, संवादाने सोडविण्याचा प्रयत्न करा, हेच आपल्यासाठी सध्या हिताचे असेल। कुंभ राशी, कामाचा तणाव कदाचित आज वाढेल, थोडीशी शारीरिक दगदग, तणाव सुद्धा जाणवेल। मीन राशी, कुटुंबाचे उत्तम सहकार्य आज आपल्याला लाभेल, एखाद्या अडचणीमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला मदत करेल आणि आपली कामे लवकरात लवकर वेळेत पूर्ण करण्यासाठी ते मदत करतील। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।